लोकलमधील स्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिलेला आहे। मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। मुंबई हायकोर्टाने 12 आरोपींना निर्दोष सोडलं होतं, मात्र जेलमधून सुटलेल्या आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात येणार नाही। आरोपी बाहेर येण्यावरून सरकारने कोर्टात आक्षेप घेतलेला नाहीये आणि यावेळी सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आम्ही फक्त निकालावर स्थगिती मागत आहोत, आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी नाही, सर्व आरोपी आता जामिनावर सुटलेले आहेत असा युक्तिवाद त्यांनी केलाय। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। सुप्रीम कोर्टाच्या या निकालाकडे कसं पाहायचं? बघा, राज्य सरकारची स्थगितीचीच मागणी होती, पण सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणलं की आता जे 11 जण बाहेर आलेले आहेत त्या 12 जण होते, 12 पैकी एक तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला होता आणि दुसरा जो आहे त्याचा तो एक दुसरा सेंटेन्स कंटिन्यू करतोय कुठल्या तरी कारागृहात। तर हे 10 जण जे बाहेर आलेले आहेत ते बाहेरच राहतील जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा मुख्य निर्णय येत नाही। पण जो बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय आहे त्याच्यात तुर्तास महाराष्ट्र सरकारला स्थगिती मिळवली आहे महाराष्ट्र सरकारनी। याचा फायदा महाराष्ट्र सरकारला असा होईल की तो बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय आता दुसरे मकोका ट्रायल मधले आरोपी, कथित आतंकवादी वगैरे हे वापरू शकणार नाही। सो इट विल नॉट बी अ प्रिसिडेंट। तात्पुरतं त्याच्यावर स्थगिती आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्यांचा मुख्य निर्णय देत नाही। मुख्य निर्णय याला काही महिने किंवा वर्ष पण लागू शकतात। तर आता हे जे 10-11 जण जे बाहेर आलेले आहेत त्यांना त्यांचं लेखी उत्तर सुप्रीम कोर्टासमोर सादर करावं लागेल आणि त्याच्यावर सुनावणी चालेल। नवीन कुठलेही पुरावे जे मकोका कोर्टात सुरुवातीला पुरावे दिले होते तेच बॉम्बे हायकोर्टात होते आणि तेच सुप्रीम कोर्टात राहणार। पोलिसांना, प्रॉसिक्युशनला, स्टेट गव्हर्नमेंटला नवीन पुरावे आता देता येणार नाही आणि सुप्रीम कोर्ट काही महिन्यांनी किंवा वर्षांनी एक तर हा निकाल कायम ठेवू शकतं किंवा तो निकाल उलटवू पण शकतं। जर तो निकाल उलटवला तर मग ह्या लोकांना परत जेलमध्ये यावं लागेल। पण तुर्तास ते बाहेर आहेत। जरी या 11 जणांना तुर्तास हा दिलासा आहे, लुकिंग ॲट द लार्जर पिक्चर, जर मोठं हे बघितलं तर राज्य सरकारला ही सफलता मिळालेली आहे स्थगिती मिळवण्यात। ह्याच्यामुळे दुसरे कथित आरोपी आणि कथित आतंकवादी हे त्यांच्या फायद्यासाठी दुसऱ्या केसेसमध्ये वापरू शकणार नाही। त्यामुळे ही तशी मोठी सफलता राज्य सरकारची आहे आणि तुर्तास त्या 11 जणांना पण एक छोटासा दिलासा म्हणावा लागेल, कारण बरेच वर्ष ते जेलमध्ये होते आणि पुराव्याअभावी त्यांना आता जे बॉम्बे हायकोर्टाने बाहेर सोडलेलं आहे, जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा मुख्य निर्णय येत नाही तोपर्यंत ते बाहेरच राहतील। बरं सिद्धार्थ सर, खरं तर हे निर्दोष मुक्त केलेले जे आरोपी आहेत ते आता पुन्हा जेलमध्ये जाणार नाही हे तर स्पष्ट झालेलं आहे। मात्र या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती देखील दिलेली आहे। मग याकडे नेमकं कसं पाहायचं? कारण की हे तर जामिनावर सुटलेले आहेत, मात्र या निर्णयाला देखील स्थगिती आहे। नाही, जामीन नाही, त्यांची तर तशी निर्दोष मुक्तताच झाली आहे, ती कायम राहील जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्यांचा अंतिम निर्णय देत नाही। अंतिम निर्णय यायला सुप्रीम कोर्टाचा काही वर्ष किंवा महिने लागू शकतात। पण राज्य सरकारचा मुख्य हेतू काय होता की जजमेंटवर स्थगिती, म्हणजे या जजमेंटवर जर स्थगिती आली तर दुसरे कथित आरोपी आतंकवादी, मकोकाचे बरेच केसेस ट्रायल कोर्टात चालू आहेत, तर ते ह्या जजमेंटचा त्यांच्या फायद्यासाठी वापरू शकणार नाही आता, कारण ह्या जजमेंटवर तुर्तास स्थगिती आहे। जरी ते 11 जण तुर्तास बाहेर आहेत काही महिन्यांसाठी, वर्षासाठी, जर सुप्रीम कोर्टाने हा निकाल उलटवला काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी, तर परत त्यांना आत यावं लागेल आणि जर तो कायम ठेवला तर ते बाहेरच राहतील। पण स्थगिती मिळवणं हे राज्य सरकारचा मुख्य हेतू होता आणि तुर्तास त्याच्यात ते साध्य झालेलं आहे, कारण दुसरे आरोपी हे वापरू शकणार नाही। बघा, ह्या 11 जणांमुळे दुसऱ्यांचं नको राज्य सरकारला किंवा पोलिसांना नुकसान की हजारो लोक ना सुटू ह्या जजमेंटमुळे। कारण ह्या जजमेंटमध्ये काय बॉम्बे हायकोर्टाने म्हणलं आहे की इन्व्हेस्टिगेशन नीट झालेलं नाहीये, साक्षीदारांचे सिग्नेचर मॅच होत नव्हते, काही जणांचे साक्ष खूप वर्षांनी घेतले गेलेले आहेत, कॉपी पेस्ट जॉब तुम्ही तुमच्या पिटिशनमध्ये केलेला आहे, असे बरेच ताशेरे पोलिसांवर ओढलेले होते। आता तुर्तास राज्य सरकारला दिलासा आहे, कारण ही जजमेंट दुसरे लोक वापरू शकणार नाही त्यांच्या फायद्यासाठी। हे लोक बऱ्याच दिवसापासून आत होते, ते तुर्तास बाहेर आलेले आहेत आणि ह्यात काही पाकिस्तानी नॅशनल्स पण आरोपी होते, ते तर पाकिस्तानला पळून गेलेले आहेत। हे एका विशिष्ट समुदायाचे इंडियन नॅशनल आहेत ज्यांची बॉम्बे हायकोर्टाने मुक्तता केलेली आहे।
बरं. निर्दोष मुक्तता ती जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा मुख्य निर्णय येत नाही तोपर्यंत ते बाहेर राहतील, पण निर्णयावर स्थगिती राहील म्हणजे दुसरे आरोपी किंवा कथित आतंकवादी ह्याचा फायदा घेऊ शकणार बरं. नाही. तर ही मोठी सफलता आहे राज्य सरकार. सिद्धार्थ सर, तुम्ही जसं म्हटलात की हा निर्णय पुन्हा सुप्रीम कोर्ट तोच ठेवू शकतो किंवा तो बदलू देखील शकतो. जो पुढचा निर्णय येईल सुप्रीम कोर्टाचा त्याची तर आपल्याला वाट पाहावीच लागेल. मात्र तोपर्यंत ज्यांना आता निर्दोष मुक्तता देण्यात आलेली आहे त्यांच्यावर काय काय निर्बंध असू शकतात किंवा काय काय निर्बंध असतील पुढचा निर्णय येईपर्यंत? काहीच निर्बंध नाही. काहीच निर्बंध नाही, कारण हे बेलवर नाही आलेले आहेत, हे जामिनीवर नाही, यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. म्हणजे आता त्यांच्यावर तसे काहीच निर्बंध येऊ शकणार नाही. जर काय बॉम्बे हायकोर्टाने जजमेंटमध्ये लिहिलं असलं की तुमची कधी इन्व्हेस्टिगेशनला गरज पडली वगैरे, पण आता इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्नच नाहीये, कारण जे काही पुरावे आहेत ते मकोका कोर्टासमोर होते 2015 मध्ये आणि बॉम्बे हायकोर्टासमोर पण होते, जी आता त्यांनी जजमेंट दिलेली आहे. त्यांच्यावर काही कंडिशन्स नसतील. पण जर उद्या सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवला तर मग त्यांना परत आत जाण्याची वेळ येऊ शकते. पण आता तर ते बाहेर आहेत. आता पीडित कुटुंबांचं काय, तर ते आपल्याला बघावं लागेल की पोलिसांनी जी यंत्रणा राबवली आणि त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत ते पोलिसांना थोडं रेक्टिफाय करावं लागेल. आणि राज्य सरकारच्या वतीने तुषार मेहता सॉलिसिटर जनरल अपियर झाले, ते पण पुढे या मॅटरमध्ये अपियर होतील आणि त्यांचा पूर्ण प्रयत्न असेल की कसं हे जजमेंट टिकू नाही द्यायचं आणि परत ह्यांची शिक्षा जी आहे ती कायम ठेवली जाईल असा त्यांचा प्रयत्न असेल. पण त्याला काही महिने किंवा वर्ष लागतील. ठीक आहे. सिद्धार्थ सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही जर म्हटलात की या सगळ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर कोणताही निर्बंध नसेल आणि जर मग इन्व्हेस्टिगेशनची गरज नसेल तर सुप्रीम कोर्ट कोणत्या बेसिसवर पुढचा निर्णय देईल? नाही, इन्व्हेस्टिगेशनची गरज म्हणजे आता त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. जे काही पुरावे आहेत ते कोर्टासमोर होते, मकोका कोर्टासमोर पण होते, बॉम्बे हायकोर्टासमोर पण आहेत, ते सुप्रीम कोर्टापुढे पण ठेवले जातील. पण नवीन पुरावे आता काही जोडले जाणार नाही, आता जोडू शकत नाही. प्रॉसिक्युशन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट किंवा ATS पोलीस डिपार्टमेंट नवीन पुरावे नाही जोडू शकत. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे ते कायम राहील, म्हणजे ते लोक बाहेरच राहतील. फक्त हा जो 1000 पानी निर्णय आहे तो दुसरे कथित आतंकवादी वापरू नये, त्याच्यामुळे ही मोठी सफलता आहे, कारण त्याच्यावर स्थगिती मिळालेली आहे. तर आता काही महिन्यांसाठी किंवा वर्षासाठी हे लोक पूर्णपणे बाहेर राहतील. माझ्या माहितीप्रमाणे त्यातला एक आरोपी आहे, त्याच्यावर दुसऱ्या ह्याच्यात पण कुठली तरी शिक्षा कायम आहे, तो जेलमध्ये राहील. त्यातला एक जो आहे त्याचं मरण झालं होतं जेलमध्ये कोविडच्या दरम्यान. 10 जण हे बाहेर जातील आता. बरं. सिद्धार्थ सर, काही आरोपी आहेत जे पाकिस्तानी आहेत किंवा अजूनही काही आरोपी फरार आहेत असं कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. त्या संदर्भात नेमकं काय निर्णय येऊ शकतो किंवा पुढचा निर्णय नेमका कधी येऊ शकतो? सुप्रीम कोर्ट आता काय आता ते पोलिसांवर येते, दोन्ही देशांच्या गव्हर्नमेंटवर आहे. आपल्या गव्हर्नमेंटला त्यांच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न करावा लागेल. तो खूप मोठा प्रश्न आहे. ते आता लोक परत देशात येणं हे पॉसिबल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. जर त्यातल्या कोणाला पकडलं गेलं तर मग काहीतरी फ्रेश इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं, पण ती शक्यता आता मावळलेली आहे, ती शक्यता नाहीये. हे जे 11 होते त्यांच्यावरच जर कायम राहिली असती शिक्षा तर ते आयुष्यभर आतच राहिले असते. पण आता त्यांना तुर्तास थोडा दिलासा आहे. पण राज्य सरकारला माझ्या मते हा परत मोठा दिलासा आहे, कारण ते 11 जणांचा विषय सोडा, पण जे दुसरे काही लोक आहेत जे मेजर आरोपात आहेत ते ही जजमेंट आता स्थगितीमुळे ही जजमेंट त्यांच्या फायद्यासाठी वापरू शकणार नाही. बरं. सिद्धार्थ सर, अगदी शेवटचा प्रश्न विचारते. अगदी सोप्या शब्दात या संपूर्ण निकालाचा सारांश काय सांगता येईल? मी आतापर्यंत सोप्या शब्दातच सांगत होतो. आता याचा सारांश एकच आहे की मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिला होता त्याच्यावर स्थगिती मिळवली आहे राज्य सरकारनी सुप्रीम कोर्टात. पण जे 11 आरोपी आहेत ते ह्या प्रकरणामध्ये दोषमुक्त जे ठरवलेले आहेत ते जेलच्या बाहेरच राहतील. सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस फक्त इश्यू केलेली आहे आणि ते त्यांचं लेखी उत्तर देतील, त्याच्यावर प्रोसिडिंग्स होतील. उद्या हा निर्णय कायम राहू शकतो किंवा मुख्य प्रकरण ऐकल्यावर पलटवला पण जाऊ शकतो. तुर्तास ते बाहेर आहेत पण निर्णयावर स्थगिती आहे. ठीक. सिद्धार्थ सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी. तर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्याला अधिकची माहिती देत होते किंवा संपूर्ण विश्लेषण सांगत होते. धन्यवाद.